नमस्कार मंडळी, तुमचं आदिती किचनमध्ये मनापासून स्वागत आहे. तो वरण भात खाऊन कंटाळाला असला तर माझ्यासारखी एकदा हिरव्या मिरच्याची डाळ तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला पण खूप खायला आवडेल. खायला तर अप्रतिम लागते, चवीला तर इतकी भन्नाट लागते ना. तर वरण भात म्हणलं ना सगळ्याचा आवडता विषय आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग झटपट तयार होणारी ही रेसिपी मी तुम्हाला सांगते. वरण भात कसा बनवायचा, याची चव कशी वाढवायची, प्रत्येक मसाल्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी इथं हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, कढीपत्ता, टोमॅटो सर्व साहित्य घेतलेलं आहे वरणाला लागणारे. अगोदर आपण हे कांदा कट करून घेऊया. इथं मी सर्व साहित्य कट करून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये. मी डाळ अगोदरच 2 वाट्या शिजून घेतलेली आहे. छान प्रकारे डाळीला आपल्याला हटवून घ्यायचं आहे. मी इथं तुरीची डाळ घेतलेली आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. कधी पण हटताना मीठ टाकून घ्यायचं. छान प्रकारे आपली डाळ हटून झालेली आहे. बघा किती मस्त झाले हटून मैत्रीण. आता मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते कलर येण्यासाठी. मी इथं पातळ होण्यासाठी थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे. कधी पण गरम पाणी टाकायचं. गरम पाण्याने तरी छान येते वरणाला. गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे. पातेलं आपलं गरम झालं की त्याच्यामध्ये 1 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान प्रकारे मैत्रीण गरम झाले की त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचे. ते छान प्रकारे तळलं की आपण कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता छान तडतडला की आपण ठेचलेला लसूण पण टाकून घ्यायचा आहे. मैत्रीण तो छान तळला की आपण कट केलेला कांदा पण तळून घ्यायचा आहे, टाकून घ्यायचा आहे. फुल्लच गॅस राहू द्यायचा. कांदा छान प्रकारे आपल्याला गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. कांदा आपला तळलेला आहे. आता आपण हिरव्या मिरच्या कट केलेल्या टाकून घेऊया. कट केलेला टोमॅटो पण टाकून घेऊया. भातासोबत हिरव्या मिरच्याचं वरण अप्रतिम लागतं. चव इतकी भारी लागते ना, तुम्ही पुन्हा पुन्हा असं बनवसाल. छान प्रकारे आपले तळलेले आहे. आता मी कोथिंबीर टाकून घेते आहे कट केलेली. सर्व आपलं तळलेलं आहे. आता मी चिमूटभर थोडीशी ह्याच्यामध्ये पण हळद थोडी टाकते. डाळीला खूप चांगल्या प्रकारे कलर येतो. आता डाळ हटून घेतलेली टाकून घेऊया आपण. आपल्याला जेवढं पातळ बनायचं आपण तेवढं पाणी टाकू शकता. छान प्रकारे आपल्याला मैत्रीण उकळा फोडून घ्यायचा आहे वरणाला. वरून थोडीशी कच्ची कोथिंबीर हिरवी टाकून घेते. आपल्या वरणाला उकळा मस्त छान प्रकारे फुटत आहे. किती मस्त वरण आपलं झालेलं आहे. मस्त प्रकारे उकळा फुटलेला आहे. तुम्हाला माझी वरणाची रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग भेटूया उद्याच्या अशाच नवीन रेसिपीसाठी. तोपर्यंत बाय बाय मैत्रिणी. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही पण, तुम्हाला पण नक्की आवडेल.